नमस्कार, मी ऋतुजा कदम। आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा-मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये AI फॉर ॲग्री 2026 या जागतिक परिषदेचं दिमागदार उद्घाटन झालं। या प्रसंगी बोलताना त्यांनी महाविस्तार AI हा प्लॅटफॉर्म प्रत्येक शेतकऱ्याचा डिजिटल सहकारी म्हणून काम करेल असा विश्वास व्यक्त केला। या सुविधेमुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, कीड नियंत्रण आणि बाजारपेठेची माहिती त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत विशेषतः आवाज आधारित म्हणजेच व्हॉइस बेस्ड तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध होणार आहे। आदिवासी बांधवांसाठी भिली या भाषेमधील सुविधेसह सर्वसमावेशक ॲग्री डेटा एक्सचेंजची निर्मिती करण्यात आलेली असून यामुळे शेतीमालाची निर्यात क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे। एक प्रकारे महाविस्तार हा शेतकऱ्याचा पर्सनल एजंट आहे। पुढच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याला हवं त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, हवं ते मार्गदर्शन मिळेल। एक प्रकारे कुठल्या तरी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या स्टुडंटला ज्या प्रकारे एखादा प्राध्यापक कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो तसं ते उत्तर कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या मोबाईलवर मिळेल। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात विविध नाविन्यपूर्ण AI प्रणालींचं लोकार्पण करण्यात आलं। महाराष्ट्र शासन आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवन इथे ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला। या करारानुसार मुख्यमंत्री आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे। गुणवंत विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क माफीसह उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे। आर्थिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीचा अडथळा न येता प्रतिभावान विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। जागतिक बाजारपेठेतील बदल लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅस्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026 मध्ये स्पष्ट केलं। पॉलिसी लेड ग्रोथ या मंत्राचा अवलंब करून शासन उद्योगांच्या गरजांनुसार धोरणं आखत आहे। या क्षेत्रात सक्षम तरुण पिढी तयार करण्यावर भर दिला जातोय। शेती क्षेत्रात महाविस्तार AI यासारख्या प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळून शेती अधिक तंत्रज्ञान आधारित होतीये। या बदलांना गती देण्यासाठी मुंबईमध्ये विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी यावेळी मांडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या वर्ष 2025 मधील कामांचा आढावा घेणारा विशेष अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। राज्याच्या जलसंपत्तीचे योग्य नियोजन आणि सिंचन प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर या अहवालामध्ये प्रकाश टाकण्यात आला। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची हजेरी होती। खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांमुळे सिंचन क्षेत्रात झालेली वाढ आणि भविष्यातील पाणी नियोजनाच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातोय। जलसंपदा विभागाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन राज्याच्या कृषी विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। राज्यातील आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 4537 रुग्णालयांमध्ये 2399 मोफत उपचारांचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। नव्या TMS 2.0 या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून उपचारांपर्यंतची सगळी प्रक्रिया आता पूर्णतः डिजिटल आणि पारदर्शक होणार आहे। यामध्ये बायोमेट्रिक नोंदणी, जलद मंजुरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर तक्रार निवारण अशा अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला। महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मोठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये इव्हॉल्व 3 होल्डिंग्स यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला। या 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमधून नवी मुंबई, पुणे आणि नागपूर इथे लॅपटॉप, टॅबलेट आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। या प्रकल्पामुळे राज्यामध्ये 1075 पेक्षा अधिक रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होणार असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये राज्याचं स्थान अधिक बळकट होणार आहे। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।